महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आजही ऑरेंज आणि येलो अलर्ट. मुंबई ठाण्यामध्ये आज येलो अलर्ट तर पुणे आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट. पुढील काही दिवस राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा. धाराशिवमध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागामध्ये पाणी साचलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवसांपासून पावसाची संततधार. नांदेडच्या मुदखेड अर्धापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ तर दुसरीकडे संपूर्ण नांदेड शहरातील वीज पुरवठा काही काळ खंडित. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम. मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगळूरपीरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे वारंवार अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. मान्सूनपूर्व पावसामुळे कांदा, संत्रा, केळी पिकांचं मोठं नुकसान. नागपूरच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ तर हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागपूरकरांना काहीसा दिलासा. सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणामध्ये गारवा मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पुढील काही दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता. सातारा, सांगली, पुण्यातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यामध्ये कोंढवा भागामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे कोंढव्यातील रस्त्यावर गुडघाभर पाणी. पुणे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा गोंदिया जिल्ह्यामध्ये कहर. रब्बी हंगामातील धान पिकाला फटका बसणार. शेतकऱ्यांचे कष्ट पावसामुळे वाया जाण्याचा धोका. जळगावच्या नशिराबादमधील डाळिंबाच्या बागेला वादळी पावसाचा फटका. 1,500 झाडांपैकी तब्बल 600 झाडं वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली. घटनेमध्ये शेतकऱ्याचं 15 ते 20 लाखांचं नुकसान. जालन्याच्या बदनापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचं नुकसान. सोलार पॅनल उडून विहिरीमध्ये पडल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणातील मासेमारी बंद करण्याचा निर्णय. या वर्षातील मासेमारीचा शेवटचा हंगाम होता मात्र वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारी ठप्प झाल्यानं व्यावसायिक चिंतेत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाज्यांचं नुकसान. खराब झालेल्या भाज्या फेकून देण्याची वेळ. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, शिमला, मटर या भाज्यांचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. शहादा तालुक्यामधल्या केळी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या मनमाडला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. सततच्या पावसानं शेतामधला कांदा भिजला. कांदा उत्पादकांचं वार्षिक गणित कोलमडलं. नाशिकच्या मालेगावात वादळी वाऱ्यामुळे कांद्याचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे झाकून ठेवलेला कांदा भिजला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. मूग, भुईमूगसह हळद पिकांचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसानं टरबूज, उन्हाळी बाजरी, पपई पिकांचं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये फळबागांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका. पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी तारांबळ उडाली. खेड पोलीस स्टेशनच्या स्लॅब आणि भिंतींमधून पाणी आल्यानं पोलीस अधिकाऱ्यांना पावसामध्ये बसण्याची वेळ. पावसातच काम करण्याची पोलिसांवर नामुष्की. पावसामुळे पुण्याच्या इंदापूरमधील भिगवण बसस्थानक परिसरामध्ये चिखलाचं साम्राज्य. बसमध्ये चढताना उतरताना प्रवाशांची मोठी कसरत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बसस्थानकाचा परिसर पाण्याच्या डबक्यांनी भरला. राज्यामध्ये पावसाच्या सरी बरसत असतानाही अमरावतीच्या मेळघाटात आजही पिण्याच्या पाण्याचा संघर्ष. खणीमल गावात अजूनही भीषण पाणी टंचाई. पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाटा इथे मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलं. प्रशासनाला सेफ्टी टँकरच्या साह्यानं पाणी उपसण्याची वेळ. पाणी साचल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. अवकाळी पावसामुळे हवामानामध्ये सातत्यानं बदल होत असल्यामुळे साथीच्या आजार होण्याच्या रुग्णांची संख्या वाढली. खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नागरिकांना आरोग्यासंदर्भात सूचना. साथीचे आजार टाळण्यासाठी उकिरडे सुरक्षित ठिकाणी करावेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचं आवाहन. राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरीमध्ये जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं. मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मराठवाड्यामध्ये 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू. 391 जनावर दगावली तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही नुकसान. बुलडाण्यामध्ये वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यामध्ये वीज पडून 12 जनावर दगावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा. आपत्ती व्यवस्थापनासाठी लष्कराच्या 38 तुकड्या तैनात करणार. वैष्णवी हगवणेंच्या शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर. वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे. मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्ट आवरण. वैष्णवीचा हुंड्यासाठी जात होत असल्याचा आरोप.
वैष्णवीचे सासू नवरा नणंद अटकेत तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू. राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? हगवणे कुटुंबियांकडून माझ्या मुलीचा छळ. वैष्णवीच्या आईवडिलांचा गंभीर आरोप. दरम्यान आरोपी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीमध्ये 26 मे पर्यंत वाढ. काका वैष्णवीच्या बाळाला आणायला गेले पण एकानं पिस्तूल रोखली. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा आरोप. तर पोलीस कोठडीमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही आरोप. वैष्णवीची आत्महत्या हा बनाव आहे. तिला गळा दाबून मारण्यात आलं. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा गंभीर आरोप. हगवणे कुटुंबियांनी त्रास देऊन वैष्णवीचा जीव घेतल्याचा आरोप. राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? वैष्णवी यांच्या वडिलांचा सवाल. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी. अजितदादांनी लग्नामध्ये फॉर्च्युनर कार पाहून ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिली असं हगवणेंना विचारलं होतं. वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंची माहिती.